नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः. यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे एथ. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. पहिल्या अध्यायाची समाप्ती झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत असताना सामान्य स्वरूपाचा उपदेश करतात. उपदेशाचे प्रकार दोन आहेत. एक सामान्य उपदेश आणि दुसरा विशेष प्रकारचा उपदेश. विशेष प्रकारच्या उपदेशाला प्रारंभ आता या प्रस्तुत 7व्या श्लोकापासून होणार आहे. अर्थात 10व्या श्लोकापासूनच प्रारंभ आहे, पण त्याची प्रास्ताविक भूमिका या 7व्या श्लोकामध्ये प्रारंभ होते आहे. सामान्य उपदेश करत असताना अर्जुना, युद्ध नावाचं कर्म करत असताना पलायन करणं किंवा मी युद्धच करणार नाही अशा प्रकारचा निर्णय देणं हे मात्र महापुरुषांच्या मताला अनुसरून नाही. अनार्यजुष्टम. कोणत्याही प्रकारे चांगल्या प्रकारे गती प्राप्त होणार नाही. अर्थात हे अस्वर्गम अशा प्रकारचं आहे. किंवा आतापर्यंत संपादन केलेली पराक्रम गाजवलेला असणारी कीर्ती, त्या संपूर्ण कीर्तीचा पराभव होऊन जाईल. अर्जुना, तुझ्या ठिकाणी युद्ध नावाचं कर्म करणं क्रमप्राप्त आहे आणि या कर्माचा परित्याग जर होत असेल किंवा तू करत असेल तर या 3 गोष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे मात्र योग्य नाही. असा हीनपणा, क्लिबतेचा भाव तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झाला हे माझ्याही लक्षात येत नाही, पण तुला मात्र हे उचित नाही. अंतःकरणामध्ये हृदयाची दुर्बलता अतिशय क्षुद्र आहे आणि त्या दुर्बलतेचा परित्याग करून युद्धाकरता तो प्रवृत्त झालं पाहिजे. असा दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाकरता एक स्वतःचा निर्णय दिला. आता या ठिकाणी 2 पक्ष निर्माण झाले. पहिला पक्ष अर्जुनाचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध केलंच नाही पाहिजे, आणि दुसरा पक्ष असा आहे भगवंताचा की अर्जुना, युद्ध न करणं ही तुझी दुर्बलता आहे. क्षत्रियाच्या ठिकाणी संग्रामामध्ये आल्यानंतर असा हृदयाचा ढिलेपणा प्राप्त होत असेल तर ते क्षत्रियाकरता उचित नाही. हृदयाचे ढिलेपण एथनिकयासी नवी कारण. हे क्षत्रिया पतन जाण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. क्षत्रियाला हृदयाचा दुर्बलता प्राप्त होणं हे क्षत्रियाचं रणांगणामध्ये झालेलं पतन आहे, क्लिबतेचा भाव आहे. असं भगवंतांनी अर्जुनाचा स्वभाव जागृत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्वभाव जागृत करायचा असेल तर प्रकार 2 आहे. एकतर त्या व्यक्तीला त्याच्या गुणांचं स्मरण करून द्यावं, म्हणजे स्वभाव जागृत होतो. याकरिता आपण एक रामायणातला प्रसंग पाहिला होता. दक्षिण तीरावर हनुमंतराय, जामवंत, नळनीळ आणि अंगद यांचा समूह प्राप्त झाला. संपाती नावाच्या पक्षाने सांगितलं, ज्या जानकीचा शोध घेण्याकरता आपण आलात ते रावणाच्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये विराजमान आहे, पण आता तिथपर्यंत जायचं असेल तर शतयोजन समुद्राचं तुम्हाला उल्लंघन करावं लागेल. आता सगळ्यांनी आपापली शक्ती सांगितली. कोणी म्हटलं की 10 योजनापर्यंत माझी उडी जाईल. 10 योजन मारली तरी समुद्रामध्येच पडावं लागेल. आणि 99 योजन जरी उडी मारली तरी समुद्रामध्येच पडावं लागेल. अंगदाने सांगितलं, मी जाऊ शकतो, शतयोजन उडी मारू शकतो मी, पण परत माघारी येण्याची धमक माझ्यात नाही. जामवंताने सांगितलं, नाही नाही, तुम्हाला जाता येणार नाही.
तुम्ही तर आमच्या समूहाचे प्रमुख आहात. आपल्या भाषेमध्ये तुम्ही ॲडमिन आहात. आता तुम्हाला तर काही उडी मारता येणार नाही. तुम्ही नेतृत्व करत आहात. जांबुवंताच्या लक्षात आलं, इथं एक व्यक्तिमत्व असं आहे जे लंकेत जाऊही शकतं आणि सहजगत्या माघारी येऊ शकतं. हनुमंतराय पलीकडे बसलेले होते. आपल्या शक्तीचा विसर पडलेला होता. आणि मग जांबुवंताने सांगितलं, हनुमंता, तुमच्याशिवाय हे कार्य कोणीच करणार नाही. जोग सहस योजन पर भानू, लील्योता ही मधुर फल जानू. इतकं मोठं असणारं अंतर आपण सहजगत्या पार केलं. शतयोजनाचा असणारा समुद्र उल्लंघन करायला आपल्याला काही अडचण येणार नाही. याचा अर्थ शक्ती हनुमंतरायाकडे विद्यमान होतीच, फक्त शक्तीचा विसर पडलेला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या शक्तीचा विसर पडतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे गुण आठवण करून जरी दिले तरी शक्तीचं स्मरण होऊ शकतं. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने तोही प्रयत्न केला. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये एखादा व्यक्ती जर स्वाभिमानी असेल आणि त्याला जर आपण थोडंसं डिवचलं तरी तोही पुन्हा जागा होऊ शकतो. एखादा काळ्या वर्णाचा विषारी भयंकर नाग असेल आणि बिचारा शांत झोपलेला असेल, त्याच्या अंगात भयंकर विष आहे आणि त्याच्या जर शेपटीवर आपण पाय दिला, ते शेपूट त्याचं रगडलं तर काय होतं? तो चांगल्या प्रकारे दंश करण्याकरता प्रवृत्त होतो. तसं भगवान म्हणतात, क्लेब्यम मास्मगमः पार्थ नै तत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. असा भगवंताने जागृत करण्याचा प्रयत्न केला, पण झालं उलटंच. ते अर्जुनजी समजावून सांगतात देव, याला गेले विसरून. आपण एखाद्या व्यक्तीला समजावून सांगितलं तर सामान्यपणे मानवी जीवनामध्ये किंवा मनुष्याच्या बुद्धीमध्ये या श्लोकातल्या सगळ्या वृत्ती निर्माण होत असतात. पहिल्यांदा तो रागवतोच. तो देवा कथम विश्वमहम संख्ये द्रोणम च मधुसूदन यशुभिः प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. कसं युद्ध करावं सांगा ना तुम्ही. ज्यांच्या समोर युद्ध करायचं आहे ते भीष्माचार्य, द्रोणाचार्य माझ्यासाठी अत्यंत पूजनीय आहेत. थोडासा आवेशाचा भाव आहे, पण भगवान उत्तर काहीच देत नाही. पुन्हा तुमच्या पक्षानुसार युद्ध करावं तर हानी काय, माझ्या पक्षानुसार युद्ध केलं तर लाभ काय. दोन्ही पक्षाचे विचार समोर ठेवले. गुरुण हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हेव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. गुरुजनांना न मारता मी जर राहिलो तर भिक्षाटन करणंसुद्धा मला चांगलं वाटतं, पण तुमच्या म्हणण्यानुसार गुरुजनांचा वध जर मी केला तर काय होईल? यांच्या रक्ताने माखलेले अर्थ काम नावाचेच फक्त मला भोगायला मिळेल की नाही. म्हणून या पहिल्यांदा आवेश होता. थोडासा आवेश कमी झाला तर दोन पक्षातला असणारा जो काही मतांतर भेद आहे तो समोर ठेवला. तिसऱ्या श्लोकामध्ये मग मात्र निर्णय मी करू शकत नाही किंवा मला जाणता येत नाही असंही सांगितलं. न चैतद्विद्मः कतरन्नो गोरियो यद्वाजयेम यदि वानोजयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्ते वस्यथा प्रमुखे धार्तराष्ट्राः. मला योग्य काय अयोग्य काय कळत नाही. म्हणजे युद्ध करावं का न करावं हे लक्षात येत नाही. यांना आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकून घेतील हेही आम्हाला समजत नाही. परंतु प्रभो, ज्यांना मारल्यानंतर आम्ही जगण्याची अपेक्षाच करत नाही ते आमच्या समोर आहे. थोडासा भाव कमी झाला बरं. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा सांगायचे, मनुष्य अगोदर निश्चित भ्रमात असतो, त्यानंतर संशयामध्ये येतो, त्याही पुढे शरणागती करतो आणि मग त्याला यथार्थ प्रमाज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे सगळे आध्यात्म जीवनातले विकासाचे एक प्रकारचे मापक आहे. अगोदर समजावून सांगितलं तर आवेश असतो, पण आता परमात्मा आपल्याला उत्तरच देत नाही. आणि म्हणून भक्तराज अर्जुन या 7व्या श्लोकामध्ये प्रार्थना करतात, अर्थात स्वतःची उणीव मान्य करतात, स्वतःचा दोष स्वीकारतात. आणि ज्या व्यक्तीला स्वतःचा दोष पहिल्यांदा कळतो, दोषातून सुटका होण्याचा तो पहिला प्रारंभ असतो.
अगोदर तर व्यक्ती मान्यच करत नाही, माझ्यामध्ये दोष आहे असं मान्यच करत नाही. आध्यात्मिक पुरुषाला बाकी लोकांचं परीक्षण करायच्यापेक्षाही स्वतःचं निरीक्षण करता आलं पाहिजे. म्हणून अर्जुन स्वतःचा दोष मान्य करतात आणि तो हा श्लोक आला आहे. शरणागती कशी असावी त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे हे आहे. म्हणून आपल्याकडे नवविधा भक्तीचे प्रकार मानले जातात की नाही, त्यामध्ये आत्मनिवेदन नावाचा प्रकार मानला आहे. आत्मनिवेदनातळीची त्या अगोदर सख्य भक्ती आहे आणि सख्य भक्तीच्या पुढे आत्मनिवेदन, ज्याच्यामध्ये आपल्या मनातल्या सगळ्या भावाचं समर्पण करायचं असतं, ते आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे. त्याचं आदर्श उदाहरण बलिराजा. सर्व काही देवाला देऊन टाकलं. प्रकार सर्व आपल्याला माहिती आहे. परमात्मा यज्ञशाळेमध्ये आले, 3च पावलं जमीन मागितली. पहिल्यांदा बलिराजातून मोठ्याने हसले, म्हणे आपण बालक आहात, वयही लहान दिसतं, बुद्धी लहान दिसते, असं काहीतरी मागा की परत मागण्याची अपेक्षा निर्माण होऊच नाही. भगवंतांनी सांगितलं, नाही राजन, या मृत्यूलोकामध्ये शहाण्या मनुष्याने संतुष्ट असलं पाहिजे. अपेक्षा कोणाच्या पूर्ण होत असतात? कोणाच्याच होत नसतात. तुझ्या तरी कुठं अपेक्षा पूर्ण झाल्या? पृथ्वीवर राज्य आहे तर असं वाटतंय तुला की मला स्वर्गातलं राज्य मिळावं. कदाचित स्वर्गातली गती प्राप्त झाली तर भविष्य काळात असं वाटेल की मला ब्रह्मलोक मिळावा. शहाण्या मनुष्याने अपेक्षा पूर्ण होत नसतात, स्वतः संतुष्ट म्हणून राहिलं पाहिजे. आणि जो अल्पसंतुष्ट राहतो त्याच्या साधनेमध्ये तपाची वाढ होते. त्यामुळं फक्त 3 पावलं जमीन मला पाहिजे. विस्तार नाही करत, फक्त संदर्भ देतो. आणि मग शुक्राचार्य आडवे झाले, भगवंतांनी त्यांचे निराकरण केलं. संकल्प सोडल्यानंतर विराट स्वरूप धारण केलं. विराट स्वरूप, एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये अंतरिक्षातलं पूर्ण राज्य व्यापलं, तिसरा पाऊल ठेवायचं कुठं? बलिराजाने सांगितलं की दाता जेव्हा दान देतो, दिल्या जाणाऱ्या पदार्थापेक्षा तो वेगळा असतो. आतापर्यंत मी सर्व दिलं, फक्त स्व दिलं नाही. आता मला घ्या तिसऱ्या पावलामध्ये, म्हणजे सर्वस्व दिल्यासारखं होईल. 2 शब्द आहे ना आपल्याकडे, सर्वस्व, त्यामध्ये सर्व आणि स्व. स्व म्हणजे मीपणा आणि सर्व पदामध्ये माझेपणा. ममताही घेतली आणि अहंताही परमात्म्याला देऊन टाकली. याला आत्मनिवेदन, सर्व समर्पण असं म्हणतात. आणि ते सर्व समर्पण होत असताना शरणागती पहिल्यांदा पत्करावी लागते. ते शरणागती कशी आहे तो विचार या श्लोकामध्ये येतो आहे प्रस्तुत. 7व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम. हा पदच्छेद आहे. भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुन प्रार्थना करतात, माझा स्वभाव कसा आहे? कार्पण्य दोषोपहत स्वभावः. सरळ अन्वय आहे. धर्मसम्मूढचेताः त्वां पृच्छामि यत् निश्चितं श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि अहं ते शिष्यः त्वां प्रपन्नं मां शाधि. सरळ असा अन्वय आहे. पहिल्या पदाचा अर्थ आहे कार्पण्य दोषोपहत स्वभावः. कार्पण्य दोष, कार्पण्य नावाचा दोष आहे आणि त्या दोषामुळे ज्याचा स्वभाव दबलेला आहे, झाकला गेलेला आहे किंवा स्वभाव थोडासा नाहीसा झालेला आहे. स्वभाव नाहीसा होत नसतो, एक प्रकारे झाकला गेलेला असतो. आपण त्याला दबला गेला असं म्हणतो. एखादा व्यक्ती असतो की नाही, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये येतो, पण तो अगोदर खूप कडक स्वभावाचा असतो. मग आता त्याने माळ वगैरे तुळशीची परिधान केली तर त्याच्यामध्ये बदल होतो, पण त्याचा स्वभाव पूर्ण जातो असं नाही. प्रसंग आला की तो दाखवून देतो, फक्त निमित्त आलं पाहिजे. अर्जुनाचा क्षत्रिय नावाचा स्वभाव आहे. न दैन्यम न पलायनम हा स्वभाव आहे. मला दीनताही प्राप्त होणार नाही आणि मी युद्धातून पळूनही जाणार नाही, हा अर्जुनाचा स्वभाव आहे.
पण मान्य करतात की माझ्या ठिकाणी कार्पण्य निर्माण झालं. कार्पण्य नावाचा दोष, या कार्पण्य शब्दाचे 2-3 अर्थ केलेला आहे. पहिला भाव असा आहे, कार्पण्य शब्द हा भाववाचक शब्द आहे. एखाद्या मूळ शब्दाचा भाव सांगायचा असेल तर शब्दामध्ये काही बदल होतो. जसा शूर शब्द आहे, त्याचा भाव काय होतो? शौर्य. धीर शब्द आहे, त्याचा अर्थ काय होतो? धैर्य. हे भाववाचक शब्द आहे. तसा कार्पण्य शब्दाचा मूळ शब्द आहे कृपणता, आणि जो कृपणतेचा भाव असतो त्याला कार्पण्य असं म्हणतात. त्याच्यामध्ये कृपणताही असते, आणि त्याचा शब्दकोशामध्ये दुसरा अर्थ दैन्यत्व किंवा दीनत्व असा त्याचा अर्थ होतो. कृपणता हा एक प्रकारचा दोष. या ठिकाणी त्याला मोह म्हणतात, किंवा हिंदीमध्ये त्याला कायरता असं म्हणतात. असे बरेच त्याचे अर्थ केले आहेत. पण कृपणता असा अर्थ घेतला तरी पण अर्थ लागतो. आणि माझ्या ठिकाणी एक प्रकारचा कायरता किंवा कृपेपणाचाही भाव निर्माण झाला, तोही अर्थ लागतो. पहिल्यांदा कृपणता कशाला म्हणतात? उपनिषदामध्ये असं एक प्रमाण आलं आहे की याज्ञवल्क्य असं म्हणतात, ऐका म्हणे, जो या अक्षरस्वरूप परमात्म्याला न जाणता इह लोकातून मरतो त्याला कृपण असं म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये. योवा येतद अक्षरम गार्ग्य विदित्वात अस्मा लोकान प्रेतीस कृपणाः. या अक्षरस्वरूप परमात्म्याला न जाणता या मृत्यू लोकातून किंवा नर शरीरामधून जो निघून जातो त्याला कृपण असं म्हणतात. आणि व्यवहारामध्ये कृपण कशाला म्हणतात? ज्याला थोडीसुद्धा वित्त क्षती सहन होत नाही त्याला कृपण असं म्हणतात. कृपण व्यक्तीला एखादा भोग नाही मिळाला तरी चालतो, पण पैसे खर्च होणं ते त्याला आवडत नाही. बघा, ज्ञानोबारे पण सांगतात 13व्या अध्यायामध्ये, गोत्र कुटुंबा वंची दान पुणे खाची, हे त्याचे शब्द सांगितले आहे. तो सगळ्यांना फसवितो पण मात्र हानी होऊ देत नाही. प्रसंगा त्या अमानित्व आणि अदंबित्व पद सांगत असताना जीवो जावो परी नुमसे ठेवेला ठावू. कृपणाचा स्वभाव आहे, जीव जाण्याचा प्रसंग जरी आला तरी आपण जे पुरून ठेवलेलं आहे ते मात्र ते कोणालाही सांगत नाही. स्वतःची हानी करून घेतो पण वित्त मात्र क्षय होऊ देत नाही, त्याला म्हणतात कृपण. परिणाम काय होतो? वित्त खर्च न झाल्यामुळे त्याला व्यावहारिक सुखसुद्धा मिळत नाही. हे जसं व्यवहारातलं उदाहरण आहे, तसं जो भोगाचा त्याग करत नाही त्याला परमपुरुषार्थ मोक्ष मिळत नाही. परमपुरुष मोक्ष मिळाला नाही, त्या लाभापासून जो वंचित राहिला त्यालाही शास्त्रामध्ये कृपण असंच म्हणतात. जसा तो वित्तहानी करत नाही त्याला व्यावहारिक सुख मिळत नाही, तसा हा सुद्धा देह, इंद्रिय, प्राण यांची हानी करत नाही, म्हणजे तप करत नाही, आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे परमपुरुषार्थाची प्राप्ती न झाल्यामुळे शास्त्रामध्ये अज्ञानी पुरुषाला किंवा अनात्मवित पुरुषाला कृपण असं म्हणतात. म्हणजे अज्ञानी पुरुष कोण झाला? कृपण. आणि कृपणतेच्या ठिकाणी कार्पण्य राहतं. म्हणजे अज्ञानी पुरुषाकडे काय राहणार? अज्ञान. म्हणून इथं कार्पण्य शब्दाचा अर्थ काय झाला? अज्ञान. अज्ञानी पुरुष जर कृपण असेल तर कृपणाकडे काय राहतं? कार्पण्य. मग अज्ञानाकडे काय राहणार? अज्ञानच राहणार. आणि अज्ञान नावाच्या दोषामुळे माझा जो मूळ स्वभाव आहे तो मात्र झाकला गेला. पहिला स्वभाव झाकला गेला क्षत्रियत्वाचा, आणि दुसरा स्वभाव झाकला गेला सच्चिदानंद आत्मस्वरूपत्वाचा. मी सच्चित आनंद असताना सुद्धा रडतो आहे, स्वतःला अज्ञानी समजतो किंवा स्वतःला मरणारा समजतो, हाही माझा स्वभाव झाकला गेला आहे. पहिल्यांदा दोष मान्य केला, कार्पण्य नावाचा दोष माझ्यामध्ये आला, मान्य केलं. एकतरी व्यक्ती दुसऱ्यांचा दोष जेवढा चांगला पाहतो तेवढा स्वतःचा पाहत नाही, किंबहुना स्वतःमध्ये दोष नसतोच असंच तो मानून चालतो आहे. जरी आपण म्हटलं व्यवहारामध्ये, अहो तुमच्याकडे हा दोष आहे, नाही माझंच बरोबर आहे, तुम्हाला कळत नाही,
व्यवहारात असंच राहावं लागतं असं स्वतःचं दुराग्रह तो प्रतिपादन करतो, पण दोष मान्यच करत नाही. दुसऱ्यांचे गुण पाहणं आणि दोष पाहणं हाच दोष आहे. भागवतामध्ये असं आलं आहे, दुसऱ्यांचा गुण दोष पाहणं हा दोष आहे. आणि मग गुण काय आहे? गुण दोष न पाहणं हा सद्गुण आहे. कोणाचाही गुणदोष पाहता कामाचं नाही. आणि पायचा ठरला तर कासया गुणदोष पाहू आणि कांचे. माझ्या ठिकाणी काय उणेपणा आहे का? इतरांचे पाहण्याची काय गरज आहे? मान्य केलं आहे की कार्पण्य नावाच्या दोषामुळे माझा स्वभाव उपहत झाला, झाकला गेला. म्हणून कार्पण्य म्हणजे कृपणता किंवा दुसरा अर्थ होतो दीनपणा. त्या दैन्यामुळे सुद्धा स्वभाव झाकला गेला किंवा कृपणतेच्या भावामुळे सुद्धा स्वभाव माझा झाकला गेला. म्हणून त्वाम पृच्छामी, मी तुम्हाला विचारतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं क्रियापद आहे या श्लोकातलं. त्वाम पृच्छामी, भगवंताला विचारतात. दुसऱ्या श्लोकामध्ये आणि तिसऱ्या श्लोकामध्ये न विचारताच देवाने सांगितलं. परिणाम कथम विश्वमहम संख्ये, असं उत्तेजित होऊन ते अर्जुनजी बोलू लागले. का बरं? व्यवहाराचा असा आहे, ना पृष्ठः कश्चित ब्रूयात. जोपर्यंत आपल्याला कोणी विचारत नाही तोपर्यंत मनुष्याने सांगूच नाही. एखादा अन्यायाने जरी विचारत असेल तरी पण सांगू नये, हा व्यवहारातला नियम झाला. पण दोघा जणाला मात्र विचारलं नाही तरी सांगावं. कुणाला? पुत्राला आणि शिष्याला. यांनी आपल्याला विचारलं नाही तरी सांगावं. याचं आदर्श उदाहरण आहे द्रोणाचार्यांचं. अश्वत्थामा पुत्र आहे आणि भक्तराज अर्जुनजी शिष्य आहे. या दोघांनी विचारलं जरी नसेल तरी द्रोणाचार्यांनी मात्र यांना ब्रह्मास्त्र कसं चालवावं याचं शिक्षण दिलेलंच आहे. म्हणून शिष्य आणि पुत्र हे मात्र न विचारतासुद्धा सांगण्याचे अधिकारी आहे. पण मी तुम्हाला विचारतो देवा, स्वभाव माझा दबला गेला, झाकला गेला, नष्ट झालेला आहे आणि धर्माच्या बाबतीमध्ये मला काहीच कळत नाही. अगोदर तर अनुशुश्रुमहा, सगळं मला कळतं आहे. नरके नियतम वासो भवती इति अनुशुश्रुमहा. देवा, विविध कहाणी ऐकीचे. आम्ही बऱ्याच लोकांकडून प्रवचनामध्ये हे ऐकलेलं आहे, सगळं ऐकलेलं आहे असं मान्य करतात की नाही? इथं चेतः शब्द हा बुद्धी करता आलेला आहे. धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे, म्हणजे मी आता युद्ध करावं का करू नये, स्वजनांना मारावं का यांना सोडून द्यावं, या बाबतीमध्ये धर्मसम्मूढ चेताः, सम्मूढ सम्यक प्रकारे मी मोहित झालो. मूढ म्हणजे अविचारी. मला कोणत्याही प्रकारचा चांगला विचार कळत नाही. त्वाम पृच्छामी, म्हणून तुम्हाला मी विचारतो आहे. काय विचारतो? जर विचारण्याचा प्रसंग आला, शरणागती जर आपली झाली असेल तर मनुष्याने काय विचारावं याचं आदर्श उदाहरण. आपल्यासमोर प्रेय एक असतं आणि दुसरं श्रेय असतं. प्रेय कशाला म्हणतात? इंद्रियाला सुख ज्यापासून होतं असे अनुकूल भोग प्रिय वाटतात, त्या भोगांची प्राप्ती त्याला प्रेय म्हणतात. आणि ज्यामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याला श्रेय असं म्हणतात. म्हणून अर्जुनाने प्रेय विचारलं नाही. कठोपनिषदामध्ये हा विचार आला. ते नचिकेता यमराजाच्या दरबारामध्ये गेले. सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे की ते ज्या गायी दूध देऊ शकत नाही, वासरालाही जन्माला घालू शकत नाही, अशा भाकड गायी दान दिल्या नचिकेताच्या वडिलांनी. ते नचिकेताने पाहिलं, सांगितलं हे आपले वडील बरोबर करत नाही. दान करायचं तर चांगलं केलं पाहिजे ना, नाहीतर खराब वस्तू दान देण्यामध्ये काही अर्थ नसतो. दान द्यावं तर उचित द्यावं. मग त्यांनी सांगितलं वडिलांना, आता समजावून तर सांगू शकत नाही, पण वडिलांना विचारलं, बाबा पुत्रसुद्धा संपत्ती असते, म्हणून तर पुत्र संपत्ती म्हटलं जातं. मीही आपली संपत्ती आहे, माझं दान कोणाला करणार? वडिलांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा दुसऱ्यांदा प्रश्न विचारला, दुर्लक्ष केलं. तिसऱ्यांदा विचारलं, वडिलांना राग आला. ते म्हणले, तो पुत्र माझी संपत्ती, जा तुझं दान या मला केलं. शब्द निघून गेला. वडिलांची आज्ञा पाळायला पाहिजे. निघाले यमराजाच्या दरबारामध्ये जायला, कारण दान दिले शब्द पाळला गेला पाहिजे.
जुन्या काळामध्ये अशी काहीतरी तपाची गती असेल की ज्या लोकांमध्ये जायचं त्या लोकांमध्ये जाता येत असेल. स्वर्ग तर स्वर्ग आणि यमराजाची नगरी तर यमराजाची नगरी. 3 दिवस दरवाजामध्येच राहिले, दारामध्ये यमाच्या. आणि यमाच्या नंतर बातमी लक्षात आली की कोणीतरी ऋषिकुमार आपल्याजवळ आला आहे, राजपुत्र आहे, पण ऋषीचं ज्ञान किंवा तप आहे. सुवर्णाचा कलशच घेऊन आले आणि सांगितलं, तुम्ही 3 दिवस 3 रात्र माझ्या दरवाजापर्यंतच राहिलात, मी तुम्हाला 3 रात्रीच्या दिवसाच्या मोबदल्यात 3 वरदान देतो, मागून घ्या. त्याला पहिल्या वरदानामध्ये माझे वडील माझ्यावर संतुष्ट व्हावे, त्यांना राग येऊ नये, चालतंय म्हणे. दुसऱ्या वरदानामध्ये अग्निविद्या समजावून सांगितली आणि तिसऱ्या वरदानामध्ये मला आत्मज्ञान सांगा. तिथं श्रेय आणि प्रेयाचा विचार आला आहे. यमराजा म्हणले, एवढं सोडून बाकी सगळं काही माग, मी द्यायला तयार आहे. तू जर म्हणला स्वर्ग तर तुला 100 यज्ञही करायची गरज नाही. आत्ता मी तुला स्वर्ग देतो, हा प्रेयाचा विचार आहे. जे इंद्राला सुद्धा भोग मिळाले नाही तेही देण्यासाठी मी तयार आहे, फक्त आत्मविद्या तेवढी विचारू नको. नचिकेता म्हणले, द्यायचं असेल तर आत्मविद्या द्या, बाकीचं तुम्ही पण मला काही विचारू नका, सांगू नका. यमराजाने परीक्षा पाहिली की हा भोगासक्त नाही, याला श्रेयाचा विचार सांगितला पाहिजे. श्रेय म्हणजे काय? ज्यामध्ये आत्यंतिक कल्याण आहे. त्या श्रेयाचे प्रकार 2 शब्द आला ना. यत म्हणजे जे निश्चितम श्रेय अस्यात, निश्चित कल्याणकारक असेल. मग श्रेयाचे प्रकार 2, एक ऐकांतिक श्रेय आणि दुसरं आत्यंतिक श्रेय. ज्या फलाच्या प्राप्तीसाठी इतर साधनांची गरजच पडत नाही त्याला ऐकांतिक श्रेय असं म्हणतात. आणि एकदा प्राप्त झालं की जे नष्टच होत नाही त्याला आत्यंतिक श्रेय असं म्हणतात. एखादं फल मिळालं ज्ञान नावाच्या साधनेनं तर कर्म करायची त्याला गरज नाही, ते आत्यंतिक श्रेय आहे. आणि मोक्ष नावाचं एकदा फल मिळालं की त्याचा विनाश कधीच होत नाही, म्हणून त्याला आत्यंतिकता असं म्हणतात. यत निश्चितम श्रेय अस्यात, जे निश्चित कल्याणकारक असेल, तत् मे ब्रूहि, ते आपण मला सांगा. आणि पहिल्या अध्यायामध्ये काय म्हटलं आहे? नच श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे. इथं मला कोणत्याही प्रकारचं कल्याण दिसत नाही. म्हणजे युद्धात कल्याण नाही दिसत. कल्याण कशामध्ये दिसतं आहे? पलायन करण्यामध्ये. आणि आता काय मान्य केलं की जे निश्चित कल्याणकारक असेल ते तुम्ही मला सांगा. याचा अर्थ निश्चित कल्याण काय ते मला कळत नाही. मान्य करत चालले बरं हे, कारण परमात्मा आपल्याला काहीच बोलत नाही. ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्णावधारी, परी ते मनानेची मुरारी ऐकोनिया. हे जाणवणे पार्थ भ्याला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना. आपण तर आतापर्यंत बोलतो आहे, आपला पक्ष मान्य करतो आहे, पण देव मात्र आपल्या बोलण्याकडे लक्ष का बरं देत नाही? त्याचं कारण आपलं काहीतरी चुकतं आहे. मान्य केलं. यत श्रेयस्याद निश्चितम ब्रूहि तन्मे. पण अर्जुना तुला सांगावं तरी कसं? तू तर फार मोठा पंडित आहे. पहिल्या अध्यायामध्ये तर तू दोष किती सांगितले. संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलश्च. एवढं मोठं तुला ज्ञान असेल तर तुला सांगावं कोणत्या नात्याने? पार्थ या नात्याने सांगावं तरी तो ऐकत नाही. बरं मी तर सारथी आहे, सारथ्याने रथीला काय सांगावं? कारण तो श्रेष्ठ आहे. अर्जुनजी म्हणतात आता नाही, आता इथून पुढं मी तुम्हाला सारथी म्हणणार नाही, उलट तुम्हाला मी गुरुच म्हणणार. आणि म्हणून अहम ते शिष्याहा, मी तुमचा शिष्य आहे. आता भाव बदलला बरं. आता 10व्या श्लोकापासून परमात्मा सांगतात ते अर्जुन जे ऐकतात, पण तिथे परमात्मा गुरु भावात आहे आणि अर्जुनजी शिष्य भावात आहे. आणि याच अध्यायामध्ये 2-3 श्लोकामध्ये सांगितलं ना, ते अर्जुनाने ऐकलं नाही का? कारण तिथं परमात्मा सारथी भावात आहे आणि अर्जुनजी रथामध्ये रथी भावामध्ये विराजमान आहे. नुसता मनातला भाव जरी बदलला तर ऐकणं सांगण्यातला भाव बदलतो. इतकी सूक्ष्म त्याची काय आहे मीमांसा. म्हणून आता मी तुम्हाला सारथी नाही समजत. अहम ते शिष्याहा,
मी तुमचा शिष्य आहे. जो गुरूंचं शेष कार्य पूर्ण करतो त्याला शिष्य असं म्हणतात. पुढे येणारच आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. तुम्ही तर श्लोकाच्याही पुढे गेले आज. ओवीमध्ये येणारच आहे. अहम ते शिष्याहा, मी तुमचा शिष्य आहे. शरणागती पत्करली बरं. आणि शिष्य जर असेल आणि पुत्र असेल तर त्यांनी विचारलं जरी नाही तरी पण सांगावं. इथे शिष्यपणही पत्करतात आणि त्वाम पृच्छामी विनयसुद्धा सांगतात. बरं, शरणागती कशी केली आहे? त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला शरण झालो आहे. माम शादी, आपण मला चांगल्या प्रकारचा उपदेश करा. या श्लोकामध्ये 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती आहे? कार्पण्य दोषोपहत स्वभाव धर्मसम्मूढ चेताहा, हे मान्य केले. बघा, इथे मनुष्याचा स्वभाव दबतो, त्याला अनेक दोष कारण असतात. पहिल्या अध्यायामध्ये यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहत चेतसाहा, या दुर्योधनादिकांचा जे काही लोभामुळे चित्त दबलं गेलेलं आहे, याचा अर्थ यांची बुद्धी झाकली गेली आहे, त्याला कारण लोभ सांगितला. आणि इथे अर्जुनाचा स्वभाव झाकला, त्याला कारण कार्पण्य सांगितलं आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव धर्मसम्मूढ चेताहा, या श्लोकातली पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, जे निश्चित कल्याणकारक असेल ते आपण मला सांगा. या श्लोकातला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, अहम ते शिष्याहा, मी आपला शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम माम शादी, हा चौथा मुद्दा. मी तुम्हाला शरण आलो, आपण मला उपदेश करा. शास्त्रामध्ये शरणागतीचे प्रकार 6 सांगितले. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासो, गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. हे शरणागतीचे 6 प्रकार आहे. ज्यांना शरण जायचं आहे त्यांच्या संबंधाने आपल्या मनामध्ये या 6 गोष्टी असल्या पाहिजे, तर शरणागती पूर्ण होते. आणि भगवंताचं पण म्हणणं आहे, अर्जुना, बाकी कुणाला शरण जाण्यापेक्षा तुम्हाला शरण ये. मज एकासी ये सुमती जानोनी शरण, तुमच एकट्याला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एक, किंवा मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. शरणागती सांगितली बघा 6 प्रकारची. ज्याला शरण जायचं त्याला जे अनुकूल असेल तसं वागायचं. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, जे प्रतिकूल असेल त्याचा परित्याग करायचा. भावार्थ रामायणामध्ये बिभीषणाचा प्रसंग आलेला आहे. बिभीषणाची शरणागती या 2 प्रकारामध्ये येते आहे. प्रभू रामचंद्रांना शरण आले तर प्रभू रामचंद्रांना जे अनुकूल असेल तसंच वागले, आणि प्रतिकूल असेल त्याचा परित्याग केला. त्या बिभीषणाने रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भर दरबारामध्ये रावणाने लत्ता प्रहार केला. लत्ता प्रहार, सगळी सभा विराजमान, आणि त्यामध्ये एवढा मोठा अपमान झाला. मोठा भाऊ आहे, प्रतिकार तर काही करायचा नाही, पण ज्या अर्थी हा आपला सल्लाच ऐकत नाही तर आपण इथं राहणं मात्र काही योग्य नाही. म्हणून रावणाच्या असणाऱ्या लंकेचा, त्या राज्याचा, सगळ्या कुटुंबाचा, स्वतः रावणाचा प्रतिकूल असल्यामुळे त्याग केला. प्रातिकूल्यस्य वर्जनम. आणि प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. ते आल्याबरोबर असं म्हणतात की बिभीषणाच्या मनामध्ये असा एक संकल्प निर्माण झाला की प्रभू शरणागती तर आपण करू, पण भगवंतापासून आपल्याला राज्य मिळालं पाहिजे. ते आल्याबरोबरच बिभीषण जे आले आणि प्रभू रामचंद्र मला, या लंकेश. लंकाधिपती कोण आहे? रावण.
अजून तर काही बिभीषण लंकाधिपती झाले नाही, पण आल्या आल्या काय म्हणले प्रभू रामचंद्र, या लंकेश. लक्ष्मणजी म्हणले अवघड झालं दादा, तुम्ही यांना लंकाधिपती आताच करून टाकला आहे. जर उद्या रावण शरण आला तर तुम्हाला ही लंका बिभीषणाला देता येणार नाही, रावणालाही मारता येणार नाही. मग काय करणार? भगवान म्हणले माझा शब्द खरा करण्यासाठी लंकेश शब्द आहे की नाही, कोणासाठी वापरला? बिभीषणासाठी. मी बिभीषणाला लंकाच देईल आणि रावणाला अयोध्या देईल, मी राहील वनामध्ये. लंकेश शब्द मात्र मी खरा करणार. असा प्रकार शरणागत झाल्याबरोबर जे जे प्रभू रामचंद्रांना अनुकूल असेल तशा प्रकारे वागले. किती अनुकूल? रावणाचा वध कशामध्ये आहे हे कोणी सांगितलं? बिभीषणाने. कुंभकर्णाचा वध पाठ दाखवल्याशिवाय होणार नाही, हे सगळ्यांची मर्म सांगितले. अनुकूल्यस्य संकल्प हा, जे प्रभूला अनुकूल असेल तसाच आपल्या मनामध्ये संकल्प, आणि जे प्रतिकूल असेल त्याचा परित्याग. दोन प्रकारची शरणागती. पुढे रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्ववर्णम तथा, परमात्मा आपलं रक्षण करेल हा विश्वास आणि तो माझं पालनही करेल. जगामध्ये अनेक पर्याय जरी उपलब्ध राहिले तरी त्या सगळ्या पर्यायांचा परित्याग करायचा आणि देवाचा फक्त स्वीकार करायचा. भरले समुद्र सरिताचं होकडे तरी ते बाप यासी कोरडे, काजे मेघोनी थेंबुटा पडे तै पाणी की तया. याला म्हणतात गोप्तृत्व वर्णम तथा. त्यानंतर 5वी आणि 6वी शरणागती आत्मनिक्षेप कार्पण्यो षड्विधा शरणागती. आत्मनिक्षेप म्हणजे आत्मशब्द आहे अंतकरणाचा वाचक. स्वतःचं अंतकरण पूर्णपणे देवाला सांगायचं आहे. आणि यानंतर कृपणतेचा किंवा मी फार कमी आहे. कार्पण्य शब्दाचा अर्थ काय होतो? मी फार क्षुल्लक आहे, कमीपणा धारण करायचा. हे 6 प्रकारची शरणागती या श्लोकामध्ये ते सगळे भाव येतात बघा, सगळे भाव येतात. कार्पण्य शब्दामध्ये कार्पण्य दोषोपहत स्वभाव. इथं आत्मनिक्षेप पदाने त्वाम पृच्छामी, मी तुम्हाला विचारतो आहे. बाकी सगळ्यांचा परित्याग केला आणि देवाचा स्वीकार केला. आता तुम्हाला जे अनुकूल असेल तसंच मी वागेल आणि प्रतिकूलतेचा मी परित्याग करेन. का? कारण मी तुमचा शिष्य आहे. शिष्य अनुकूलच वागत असतो की नाही, आणि प्रतिकूलतेचा परित्याग करतो. सगळे प्रकार या श्लोकामध्ये येऊन जातात. निश्चित कल्याणकारक असेल बरं, जे ऐकांतिक आणि आत्यंतिक कल्याणकारक तेच आपण मला सांगा. शिष्यभावाने मी आपल्याला विचारतो आहे. आता भक्तराज अर्जुनाने जर आपल्याकडे शिष्यभाव पत्करला तर याचा अर्थ शिष्याच्या सापेक्ष देवाकडे गुरुपदाचा भाव आलेला आहे. आणि जोपर्यंत गुरुपदाचा भाव येत नाही, शिष्यपणाचा भाव येत नाही, तोपर्यंत उपदेशाला प्रारंभच होत नाही. गुरु शिष्यपण हे उपदेशाचं मुख्य कारण आहे. आता तुम्ही गुरु आणि मी शिष्य, मग संवाद होऊ शकतो बघा. आता गुरु शिष्यपणाच्या ज्ञानोबाने 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलंय, ते पिंडापदाचे गाठी ते गुरु शिष्यांची गोठी असं म्हटलंय. गुरु आणि शिष्याचा हा संवाद आहे. संवादामध्ये जे अनेक प्रकार, त्यामध्ये मित्रत्वाचा संवाद, त्यानंतर आहे 2 महापुरुषांचा समानाधिकाराचा संवाद. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. संवादामध्ये 3 प्रकार. एक तर दोनही महात्मे समान अधिकाराचे असावे, किंवा आपल्यापेक्षा समोरचा अधिकार मोठा असेल तर आपण श्रवण करावं आणि त्यांनी सांगावं. आणि 3रा प्रकार, आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकार असेल तर आपण कीर्तन करावं आणि त्यांनी ऐकावं. म्हणजे समोरचा व्यक्ती लहान असेल तर आपण सांगावं, मोठा असेल तर आपण ऐकावं, आणि समान अधिकाराचे असेल तर मग सांगावंही आणि ऐकावंही, चर्चा करावी, सुसंवाद करावा. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम हा समान अधिकाराचा संवाद आहे. आणि या श्लोकामध्ये येणारा मी आपला शिष्य असल्यामुळे आपण गुरु आहात, पण नुसता शिष्य नाही. त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. उपनिषदामध्ये पण प्रमाण असं आहे की परमात्म स्वरूपाला जाणायचं असेल
तर तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या परमात्म तत्वाला जाणायचं असेल तर त्यासाठी गुरुम एव अभिगच्छेत असं म्हटलं आहे. गुरुम अभिगच्छेत असं पद नाही बरं, एवकार आला. गुरुम एव, गुरूंनाच शरणागतीला जायला पाहिजे, शरणागती केली पाहिजे. कशी करावी शरणागती? समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. समिधा आपल्यामध्ये धारण कराव्या हातामध्ये आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या गुरुजनांची शरणागती करावी. जसा तिथला प्रकार आहे तसा याही श्लोकामध्ये त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला प्रपन्न शरण आलेलो आहे, आपण मला उपदेश करावा. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, देवासारखा शरण जाण्याकरता योग्य कोण आहे? कोणी योग्य नाही बघा. अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कम वा दयालु शरणम व्रजेम. काय श्लोकामध्ये भाव आहे की भगवंतासारखा शरण जाण्याकरता योग्य कोण आहे? कोणीही शरण जाण्याकरता योग्य नाही. आश्चर्य असं आहे, जे राक्षसी अत्यंत क्रूर स्वभावाची की भगवंताला बालवयामध्ये मारण्यासाठी आली. कोण? पूतना. ज्ञानोबा म्हणतात, पूतना आली म्हणजे सामान्य रूपाने आली नाही, ती आपल्या स्थानामध्ये विष भरून आली. पण भगवान परमात्म्याने जी गती आपल्या मातेला दिली तीच गती त्या पूतनेला सुद्धा दिली आहे, जे विषाचेने स्तनपाने मारू आले. अहो सनका अगा तुवा सनकादिकाचेने माने सायुज्जी सौरसुदिदला पूतने जे विषाचेने स्तनपाने मारू आली. त्या गर्गसंहितेमध्ये असा विचार आला या प्रकरणामध्ये की भगवान परमात्मा जिथं विराजमान राहतात तिथं तिने गोकुळातली बालकं नाही मारली. अगोदर 8 दिवस तिला गोकुळच सापडलं नाही, पण तिने बालकं मारली. म्हणजे कोणती मारली? आसुरच बालकं मारली, की जे भविष्य काळामध्ये पुन्हा आसुर होऊन जगाला त्रास देणार आहे. तिच्या लक्षात नाही आलं, तिने आसुरच बालकं स्वतःच्या हाताने मारली. कंटकेन एव कंटकम असं म्हटलं आहे, म्हणजे काट्यानेच काटा काढायचा. तिच्याच हातून आसुर बालकं मारली. आणि मग भगवंतानेच तिला बुद्धी दिली की आता ती गोकुळात आली पाहिजे. आल्यानंतर स्वर्गातली अप्सरासुद्धा लज्जायमान होईल इतकं सुंदर वेश धारण करून आली. असं म्हणतात, तिने गोकुळामध्ये पाऊल ठेवला तर सगळ्या गोपिकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले. म्हणून का बरं? कारण तिचं सौंदर्य पाहिलं तर आपल्या सौंदर्यातला उणेपणा प्रगट होईल की नाही, म्हणजे तिच्यामुळे आपला कमीपणा प्रगट होईल, तो होऊ नये यासाठी आपण दरवाजे खिडक्या बंद केलेल्या बऱ्या. मग ती आली तर आल्याबरोबर निळोबा आहे असं म्हणतात. भगवंताला तिने हातात घेतलं, भगवंताचा हातात सौंदर्य पाहिलं. पाहिली आवेद लावी बैसे जीवी जडवणे. आली होती क्रूर भावाने मारण्यासाठी, पण भगवंताच्या चेहऱ्याकडं पाहिलं तर मी याला मारण्यासाठी आली विसरूनच गेली. आता जर ही विसरली तर हिचा उद्धार करता येणार नाही. आणि गत जन्मामध्ये ही बलिराजाची मुलगी आहे, तिची अपेक्षा होती भगवान 8 वर्षाच्या वयात आले, रत्नमाला भोवती तिचं नाव. तिच्या मनात विचार आला, लग्न ठरलं होतं तिचं. तिने सांगितलं मलासुद्धा भावी जीवनामध्ये असा जर मुलगा मिळाला सुंदर तर मी याला मातृत्व वात्सल्याने तृप्त करेल. भगवंताने मनोमन तिची असणारी अपेक्षा सांगितलं, आता नाही आगामी जन्मामध्ये पूर्ण करेल. आणि जेव्हा परमात्मा मोठे झाले तेव्हा तिच्या मनामध्ये विरोधी भाव निर्माण झाला की असा जर मुलगा असेल तर विष देऊनच मारला पाहिजे. भगवान म्हणले हेही स्वीकार, काही अडचण नाही, पण हे आता नाही आगामी जन्मामध्ये. मग ती झाली पूतना. आणि भगवान परमात्मा बालरूपामध्ये आले तर पहिल्यांदा भगवंताने त्याला वात्सल्य सुख देत असताना विष प्राशन केलं. त्यानंतर वात्सल्य सुखाचा प्रकार स्तनपान करून दूधही प्राशन केलं. पण आता जो मला मारण्यासाठी म्हणून ही भाव धारण करून आली, ही जरी मला मारण्यासाठी आली तरी पण उद्धार करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि भगवंताने मग सगळं आकर्षण केलं, प्राणाचं आकर्षण केलं.
ती म्हणते आहे मुंच मुंच, मला सोड मला सोड. भगवान म्हणले नाही नाही नाही, आता नाही. अगोदर तर तू माझा स्वीकार केला आहे, एकदा कोणी जर माझ्याकडे आला तर मग मी त्याला सोडतच नाही. पंढरीचे भूत मोठे, हे मोठं भूत आहे, एकतर या प्रदेशात कोणी जाऊच नाही. आणि जर गेला आणि हे भूत लागलं तर हे भूत त्याला सोडत नाही. लोकसुद्धा म्हणतात की नाही आमच्या कुळात असं कोणीच नव्हतं, पण काय याला वेळ लागलं काय माहिती, काय भूत लागलं, पंढरीचं भूत लागलं. परमात्मा म्हणतात नाही नाही, आता मी सोडणार नाही. आणि दुसरा यातला भाव असा आहे, मुंच म्हणजे काय, सोड सोड. तिने अपेक्षा काय केली, सोडावं का नाही. भगवान म्हणले चालतंय म्हणे, सोडणे मुंच म्हणजे मुक्त करणे, मग मी तुला मुक्तच करतो. आता दोनदा शब्द वापरला की नाही मुक्त करायचा. मग एकदा कार्याध्यासातून मुक्त करतो आणि एकदा कारणाध्यासातून मुक्त करतो. म्हणजे अज्ञानही गेलं पाहिजे, अज्ञानाचं कार्यसुद्धा गेलं पाहिजे. यातून मुक्त केलं. आली होती विष देऊन मारण्यासाठी आणि भगवंताने आपल्या आईला जी गती दिली तीच गती तिला प्रदान केली. तर मग भागवतकार असं म्हणतात कम वा दयालुं शरणं व्रजम, त्यापेक्षा अन्य कुणाला शरण जाणं योग्य नाहीच. यासारखा परमात्मा दयाळू दुसरा कोण आहे, त्यापेक्षा दुसरा कोणी दयाळू नाही. म्हणून त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलो आहे, आपण मला उपदेश करावा, असा हा शरणागतीचा भाव या श्लोकामधून प्रगट केलेला आहे. किंवा भागवतामध्ये पण असा श्लोक आला आहे बघा. भागवतामध्ये असं म्हटलं आहे तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम. म्हणजे अगोदर तर इह लोकामध्ये किंवा पारलौकिक भोगामध्ये स्वीकार जरी केला तरी आपल्या जीवनातलं दुःख आत्यंतिक नष्ट होत नाही. तस्मात् म्हणून शब्द आला आहे बघा. आणि हा श्लोक पुढे येणार आहे. इहलोकातलं राज्य मिळालं किंवा पारलौकिक जरी राज्य प्राप्त झालं तरी पण आपल्याला सुख प्राप्त होत नाही. म्हणून काय करावं, जिज्ञासू असणाऱ्या साधकाने उत्तम श्रेय प्राप्त होण्यासाठी गुरुं प्रपद्येत, गुरूंची शरणागती करावी. पण गुरु कसे असावे, शाब्दे परेच निष्णातम, शब्द ज्ञानातही निष्णात असावे. आणि परे म्हणजे परब्रह्म स्वरूपामध्ये निष्णात असावे, म्हणजे ब्रह्मनिष्ठ असावे. आणि अशाच असणाऱ्या सद्गुरूंची शरणागती करावी. इथे जर आपण विचार केला ना देवाच्या बाबतीमध्ये, तर परमात्मा शब्द ब्रह्मामध्ये आणि परब्रह्मामध्ये निष्णात आहे असे शब्द वापरता येत नाही आपल्याला. कारण का, शब्द ब्रह्माची उत्पत्तीच त्यांच्यापासून झाली आहे. येणेची पडवून वेद केला शहाणा हो. पण आता गुरूंचं लक्षण सांगायचं म्हणलं की तेवढं सांगावं लागेल की परमात्म्याचं ज्ञान फार मोठं आहे. ब्रह्मनिष्ठता परमात्म्याची व्यापक आहे. किती मोठी आहे, संपूर्ण कुलाचा आपल्या डोळ्यात एक संहार झाला तरी भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रूही आला नाही, हे ब्रह्मनिष्ठाचं लक्षण आहे. आणि अशा ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणाऱ्या सद्गुरुदेवाची अर्थात भगवान परमात्म्याची याच श्लोकामध्ये शरणागती पत्करली. असं म्हणतात या श्लोकाचं जर आपण नित्य पारायण करत असाल तर आपल्याला अनिष्ट स्वप्न पडत नाही. हा जो श्लोक आहे ना, असं विश्रांती जेव्हा आपण करतो रात्री झोपेला जाण्याच्या अगोदर जर आपण या श्लोकाचं पारायण केलं, कुठंतरी आलं आहे ते वाचण्यामध्ये माझ्या, पण आता नेमका संदर्भ मला आठवत नाही. गीतेच्या प्रत्येक श्लोकाचं महात्म्य आलेलं आहे, त्यातला हा श्लोक त्याही फलश्रुतीने आवश्यक आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्मसम्मूढचेताः यस्त्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम. पण या श्लोकातला आणखीन एक बारकावा बरं. इथे काय म्हणतात, त्वां प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलो. मग आता एकदा जर आपण शरण आलो तर भगवंताने आपल्याला उपदेश करावा का न करावा हे आपल्या हातात राहत नाही. पण तरी अर्जुनजी म्हणतात माम शाधी, आपण मला उपदेश करावा, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, मला काहीच कळत नाही, मग देव तुम्हाला सांगतील ना काय करावं, पण तरी पुढे म्हणतात न योत्से, मी युद्ध करणार नाही. म्हणजे अजूनही पुढे मात्र सांगणारच आहे की देवा युद्धा वाचून मला बाकी काही सांगा, पण युद्ध मात्र सांगू नका, असं म्हणतात. शरणागती पूर्ण केली आहे पण थोडासा भाव तोही पुढं समर्पित होणार आहे, असा या श्लोकाचा भाव.
आज पर्व काळ आहे ना, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती आणि जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. जसा हा शिवरात्रीचा पर्व काळ आहे तसा उपदेशाचा पर्व काळ उदयाला आला तर अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण होतो. हा भगवद्गीतेचा जन्म व्हायचा आहे ना आता पुढे 11व्या श्लोकापासून, तर त्या उपदेशाची नांदी म्हणजे पर्व काळाचं हे लक्षण आहे. आणि म्हणून यावर काही ज्ञानोबारे भाष्य करतात, ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान